हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलू टिक्की चाट बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 ते 3 उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, चाट मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता आपण गार्निशिंगसाठी लागणारे साहित्य बघूया। शेव, फ्राय केलेले शेंगदाणे आणि वटाणे, गोड चटणी, हिरवी चटणी आणि दही। आता आपण टिक्की बनवूया। त्यासाठी पहिले आपण उकडलेले बटाटे घेऊया बाउलमध्ये। आता आपण 1 चमचा लाल तिखट घालूया। एक चमचा चाट मसाला, आणि अर्धा चमचा गरम मसाला। आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची घालूया आणि हे जे जिरा आहे याला आपण छान असं क्रश करून घेऊया आणि टाकूया। याच्याने काय होईल, जिऱ्याचा जो छान फ्लेवर असतो तो ह्या टिक्कीमध्ये छान खुलून येईल। आता याला छानपैकी मिक्स करूया। छान मिक्स केलं। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया आणि आता याला छान हाताने मिक्स करून घेऊया। आता याला छान मिक्स करून झालेलं आहे, तर आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीरलाही चांगलं मिक्स करूया। हे आता छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता आपण टिक्की बनवूया। आपल्याला अशा पद्धतीने गोल टिक्की बनवायची आहे। अशाच आपण आता सगळ्या टिक्की बनवून घेऊया। आता आपण ही टिक्की फ्राय करून घेऊया। याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया। आता आपण टिक्की फ्राय करूया। टिक्की ठेवल्यानंतर याला आपण असं वरतून थोडंसं तेलाने ग्रीस करूया। आता आपण थोडा वेळ झाले टाकल्या होत्या यांना। आता आपण यांना पलटून घेऊया। बघा खालच्या साईडने किती छान क्रिस्पी ब्राऊन कलर आलाय यांना। आता आपण याला पण थोडंसं तेलाने ग्रीस करूया।
आता आपण याला पण पलटून घेऊया। बघा खालच्या साईडने पण किती छान गोल्डन कलर आलाय। तिला सर्व बाजूंनी छान क्रिस्पी आणि थोडंसं कडक करून घेऊया। आता हे छान सर्व बाजूंनी गोल्डन आणि छान कडक झाले आहे। तर आता आपण गॅस ऑफ करून यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण टिक्कीची प्लेटिंग करूया। आपण एका प्लेटीमध्ये दोन टिक्की घेतले आहेत आणि यावरती आपण दही टाकूया। ही टिक्की जी असते ती थोडीशी तिखट असते आणि दहीमुळे याला छान तिखट आंबट टेस्ट येते। आता याच्यानंतर आपण याच्यावरती ग्रीन चटणी टाकूया। आणि आता आपण गोड चटणी टाकूया। आता आपण जे फ्राय केलेले वटाणे आणि शेंगदाणे होते ते यावर टाकूया। हे जेव्हा असे तोंडात येतं तेव्हा छान एक बाईट येते शेंगदाणे आणि वटाण्याची। याच्यावरती थोडंसं चाट मसाला आणि शेव। आता आपले आलू टिक्की चाट खाण्यासाठी तयार आहे।